वसई विरार महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी ईडीने छापा टाकलाय। अनिल कुमार पवार यांनी पदभार सोडला त्यानंतर दुसऱ्या दिवशीच छापे पडले। वसई विरार शहरातील तब्बल 12 ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली आहे। नाला सुपाऱ्यातील 41 अवैध इमारतींच्या घोटाळ्या प्रकरणी आता ईडी सध्या चौकशी करताना आपल्याला दिसतेय। महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ईडीचे हे छापे याच घोटाळ्या संदर्भात असल्याचं देखील कळतंय। पदभार सोडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ईडी कडून ही छापेमारी करण्यात आलेली आहे। बघा, वसई विरार परिसरातील 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी ही छापेमारी सुरू असल्याचं सध्या तरी सांगितलं जातंय। ईडीकडून मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गैरव्यवहाराकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये, जाणून बुजून त्यांनी आधी दुर्लक्ष केलेलं आहे। वसई विरार या ठिकाणी अनधिकृत बांधकामांमध्ये मोठा गैरव्यवहार झाला असा संशय ईडीला आहे। यापूर्वी सुद्धा ईडीकडून 13 ठिकाणी छापेमारी झाली आहे। तब्बल 9 कोटींचा मुद्देमाल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे। मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतर 41 इमारती जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।